वाढीव हप्ता जमा करण्याचा आणि त्यानुसारच विदर्भ, मराठवाड्यातील तसेच पश्चिम महाराष्ट्रातील महिलांच्या बँक खात्यात तपासणी पार पडली असून त्यांच्या खात्यामध्ये पैसे वितरित केले जाण्याचे आहे. लाडक्या बहिणींनो, शिंदे साहेबांच्या निर्णयामुळे 1 ऑगस्ट दिवस लाडक्या बहिणींसाठी आनंदाचा ठरला आहे. परंतु सध्या महाराष्ट्रातील फक्त 12 जिल्ह्यांची निवड ही 1 ऑगस्टच्या हप्त्यासाठी करण्यात आलेली आहे आणि कारण मंत्रालयातून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार राज्यभरातून आलेल्या सर्व अर्जाची तपासणी केल्यानंतर 90% महिलांना लाभासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहे. अदितीताई तटकरे यांनी यासाठी 2 नवीन नियमावली पात्रता यादी बँकेकडे पाठवली आहे आणि बँकेकडे निधी सोडवण्यात आलेला असून लाडक्या बहिणींना खाजगी आणि सरकारी बँकेमध्ये पैसे मिळणार आहे. बँकेमध्ये निधी सोडण्यात आला असून लाडक्या बहिणींनो, खाजगी बहिणीसाठी आणि सरकारी बँकेसाठी अशी स्वतंत्र यादी बनवण्यात आली असून त्यानुसार सरकार पैसे तुम्हाला सोडणार आहे आणि त्यानुसार काम करणार आहे. त्यामुळे 1 ऑगस्ट दिवशी फक्त 12 जिल्ह्यांमध्ये महिलांना हा लाभ मिळेल आणि प्रादेशिक नियमानुसार विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये ही प्रक्रिया वेगाने राबवली जाणार आहे. पण त्यासोबतच तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल आणि तुमच्याकडे जर केसरी कार्ड असेल अथवा तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल तर लक्षपूर्वक ऐका, कारण आता सरकारी बँकेमध्ये पैसे सोडण्यासाठी सर्वात जलद गतीने येणार पैसे असे चालू होणार आहे. परंतु खाजगी बँकांमध्ये आता असणाऱ्या महिलांचे बँक खात्यामध्ये पैसे सोडत असताना वाढीव हप्त्याचा नवीन नियम लागू करण्यात आलेला आहे. महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी आताच पत्रकारांसोबत बोलताना एक विशेष बातमी दिली की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2100 रुपयाचा वाढीव हप्ता जमा होणार आहे. परंतु 1 ऑगस्टला ही रक्कम DBT मार्फत महिलांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केली जाणार आहे. पण ज्या महिलांचे आज रेशन कार्डाच्या श्रेणीमध्ये अडकले होते त्यांना देखील आता अतिरिक्त लाभ मिळणार आहे. मंत्रालयातून आदेश आले आहे की 1 ऑगस्टच्या दिवशी हे पैसे वितरित केले जाणार आहे. पण महाराष्ट्रातील काही ग्रामीण भागातील, ग्रामीण जिल्ह्यातील खाजगी बँकांमध्ये पैसे वितरित होत असताना सरकारी अटीनुसार महिलांची नावे पात्र ठरणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, उर्वरित जिल्ह्याचे विभाजन करण्याचे पैसे सोडण्यात येणार आहे. ही प्रक्रिया वेगाने सुरू होणार आहे. त्यामुळे जर तुमचा जिल्हा नाव या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये नसेल तर काळजी करू नका, कारण सरकार eKYC आणि आधार सीडिंगचा डेटा 100% त्रुटीमुक्त असलेल्या महिलांच्या खात्यामध्ये वितरण करत आहे. महिलांची यादी बनवण्यासाठी आलेली असून 1 ऑगस्टला महिलांच्या खात्यामध्ये 2100 रुपयाचे लाभ यादीनुसार वितरित केले जाणार आहे. लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आनंदाची बाब राहणार आहे. 2100 रुपये हप्ता हे मोजक्याच लाडक्या बहिणीपर्यंत नाही तर सर्वांना मिळू शकते. परंतु सध्या याची मोठ्या फील्डवर टेस्टिंग सुरू आहे. तुमचे लाभार्थ आणि त्रुटीमध्ये जर काही शंकता नसेल तर तुमच्यापर्यंत ही यादी आणि लाभार्थींचे जे पैसे आहेत ते एक सोबत मिळणार आहे. आता 12 जिल्ह्यांची यादी लवकरच तुमच्यापर्यंत येईल. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.